इथं चालल्यात लाडू करायचं. नमस्कार मैत्रिणींनो. तर ही बाजार आमटीच्या पुढे येतं. धरा बरं. मी जो व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यावरती ताईसाहेबांनी मला ऑर्डरी टाकले बी. आणि आता किती आणलं इथं? 20 आहेत ना. दाखव की काढून. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की ती आमटी कशी करायची किंवा दीदी आली वाटत. थांब आली थांब. तर ह्याला ऑर्डरी पण मला आल्या आणि ह्या ऑर्डरी चालल्यात पण. आता एकेका ताईसाहेबांनी एक पहिल्यांदा घेतली आणि 20 आणल्यात ना. 20 आणले आणि पती आली मी बघते. आणि माझं दिर आहेत बरं का. पहिल्यांदा सांगते सक्क चुलत दिर आहेत. मी दीदीला बोलावते. चहा मागलाय परत नाणी. काय गाय काय काय आणलं? बाळा माझी मोठांली झाली परपंच. आणि गणेश म्हणता दीदी वर काय गेलता? अहो ती शिकायला गेलता. दुकान बघायला नको का? 2000 रुपये गाडवलं का? तरी म्हणलं माझं 2000 रुपये काढल्यात इथं. 2000 रुपये खर्च झाला. स्मार्ट वॉच नवीन अल्ट्रा 56,000 घेतले. अल्ट्रा ते पट्ट्या बदलून आणल्या. ह्याच्या वाल्याला बेल्ट सुद्धा आवडले नाही सरांना. बेल्ट सुद्धा सरांनी बदलून घेतले. तुला जॅकेट टाकतो असं नाही का वाटत तुला? त्यात वाटायचंय काय? मग टाकतो. बरं काय काय आणलं? काहीतरी खोबरीची गुणी मैत्रिणी आम्हाला किती दिवस झाली माहितीये का? आता 1 दिवस बदलले. 1 दिवस फक्त खोबऱ्याची गुणी जाते. खोबरे खरकीचा बॉक्स आहे ना, खजुरीचा बॉक्स 2-3 दिवस जातो. आता चला आता गुणी उचलून दाखव सगळ्यांना. ज्याच्या टाकतोय ना तू का? डिंक आणला का? किती आणला? डिंक किती आणला? होय ग डिंक 1 किलो. या इकडं चल. ती रुबी असते तिथं म्हणून हे इकडे येऊन बसतो. तिथं त्याला ती खाऊ मागती या. तुला माणसं सुद्धा खापाना ती. अरे खरंच खापाना ती. इकडं बघ. बारामध्ये दुसरीकडे टाकला तर म्हणलं उद्यापर्यंत 2000 रुपये जातील. म्हणलं परत नाही काय प्रॉब्लेम. पहिले 1,500 दिले ते आण आधी कर. कुठं त्या पोराला सोडलेलं. ती बॅटरी चेंज केली. मरू तिकडं बघू. मला तर चला बॅटरीचा प्रॉब्लेम होता. बॅटरी चेंज केली. चल दूध प्यायला. आणि हा इथे ना देवबाप्पाच्या मी काम करते का नाही असं म्हणायचं. 1,500 रुपयाचा ड्रेस आणला होता आणि ती फाटला. कपडे मला गेले एकदा. काल आणलाय. कालच आणलाय ड्रेस. कालच घेतलाय. कालच घेतलाय. कपडे घेताना काहीच म्हणत नाही. कालच घेतलाय. मग मी तीच म्हणते कपडे एकदा आणाय गेले 10-10,500 चे कपडे आणते तेव्हा चालतं. 1,500ला तुम्हाला वाटत असेल की आका पळते. अहो माझं पैसे नाही. ह्या पोरांवरच जातं सगळं. चहा मांडलाय ना. सहज दीदी माझी गुणी उचलती सहजच. लागलं चार्जिंगला. उचलून आपटायचं. काहीच नाही मुखाला. काय काहीच नाही आलं नुसतं असं लावायचं. बाई चल भाऊजी आले ते चहा मांडलाय त्यांना. आले नमस्कार सगळ्यांना. शुभ संध्याकाळ. आता वाजले संध्याकाळचे ठीक 5:15 आणि ताईन ते आले इथं. आणि लई लांब आले इथं. लई लांब आले इथं. तर कुठं आल्या ताईंच सांगते दोघी जणी. आणि डायरेक्ट तुम्हाला माहितीये का डायरेक्ट त्यांना घर सापडलं. मला विशेष वाटलं बरं का. सकाळी आलेली पण ताईन ती शिरूरच्या होत्या. त्यांना पण डायरेक्ट घर सापडलं. डायरेक्ट घरी आले. आणि ह्या पण ताईसाहेब आले. इतकं छान वाटलं ना. आणि कुठून आलाय सांगा? आम्ही बारामतीवरून आलोय. आणि भेटून इतकं छान वाटलं ना. खूप छान वाटलं. आणि तुम्ही कुठून आलाय? डोरलेवाडीवरून. ह्या डोरलेवाडीच्या इथं. आणि ह्या ताईसाहेब बारामतीत श्रीरामनगरला राहतात. आपल्या तिरुपती कुरिअरच्या जवळ. तिरुपती कुरिअरच्या समोर श्रीरामनगरची कमान आहे ना. त्याच्या इकडल्या साईडला ती कुरिअर आहेत ना. तिथं तिरुपती कुरिअरला जातो आम्ही रोज. हा. आणि त्या पण काहीतरी विकतात बरं का मैत्रिणींनो. त्या तिथलं म्हणजे बारामतीतच त्या ऑर्डरनुसार त्या देतात. इडली बॅटर. इडलीचं जे पीठ असतं ना डायरेक्ट आयतं. फक्त इडली बनवायची. प्रीमिक्स म्हणजे पावडर. म्हणजे फक्त असं का फर्मेंट करून ठेवलेलं आहे. आणि दररोजच्या 10-15 किलोची ऑर्डर असते त्यांना दररोज. बघा म्हणजे एक महिला काही करू शकते आणि काही केलं तरी काहीही विकू शकते. हे पण खूप महत्वाचं आहे.
आणि ते कसं तुम्ही म्हणजे कसं किलो देता? 80 रुपये. बारामतीत कुणाला जर पाहिजे नसेल ना तुम्हाला आयतं पीठ इडलीचं डायरेक्ट भिजवून बारीक करून जे असतं ना ते 80 रुपये किलोने देतात ते. तर माझ्या कुठल्या ताईसाहेब असतील त्यांना कधी वाटलं ना की बाबा मुलांना अचानक काही खाऊ वाटले पण आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी लागते. एक दिवस आधी. आज ऑर्डर दिली की तुम्हाला ते उद्या मिळतं. ज्यांना जॉबवरती ज्यांना वेळ नाही तर त्यांचा नंबर घ्या ताईसाहेबांचा. नंबर सांग. 92 84 30 58 28. 92 84 30 30 58 58 28. हम्म. आल्या थोड्या थांबल्या. मसाल्याचा सुगंध लय येतोय म्हणले भारी. कसं वाटलं? आणि खूप दिवसाची इच्छा होती भेटायची, आज पूर्ण झाली. आणि आमच्या मामीचं काय तुम्ही ओळखता? त्या फेमस आहेत. काय म्हणताय? असं एक करून सर्वांना भेटायचं, आम्हाला सगळ्यांना भेटायचंय. नक्की. आता नेक्स्ट नंबर रेश्मा रेश्माताईंकडे जायचंय. आता कुठून त्याला गेलाय हरिद्वारला येईनच ते.